नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख, स्पर्धा मित्र अकॅडमी धाराशिव. चला, काल आपण एमपीएससी संयुक्त ग्रुप सी चा 2025च्या पेपरचे भूगोलाचे प्रश्न पाहिले होते. ठीक आहे, 2025 ची परीक्षा होती आणि पेपर झालता जानेवारी 2026 मध्ये. ठीक आहे, आज आपण बघणार आहे हा संयुक्त गट क चा 2024 ची परीक्षा जी झाली 2025 मध्ये. ठीक आहे, मग 25 चा आपण काल बघितला, आज आहे 24 चा. ठीक आहे, चला, आज सुद्धा या ठिकाणी बोर्डवर मी 8 प्रश्न लिहिलेत. कालचं अनालिसिस तुम्ही जर बघितलं असेल तर आजचं अनालिसिस तुम्हाला आणखी जास्त समजेल. का सांगतोय मित्रांनो, अनालिसिस कसं करायचं हे टप्प्याटप्प्याने माझ्यासोबत तुमची सुद्धा या ठिकाणी डेव्हलपमेंट होत जाईल. ठीक आहे, तर आपले सर्व व्हिडिओ नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला, एमपीएससी संयुक्त गट क 2024 ची परीक्षा जी झाली होती 1 जून 2025 मध्ये. पहिला प्रश्न या ठिकाणी मी लिहिलेला आहे. बरोबर विधान किंवा विधाने ओळखा. पहिलं विधान या ठिकाणी आहे. पहिलं विधान, महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. सर, आम्हाला कन्फ्यूज होतंय, अक्षरवृत्तीय विस्तार म्हणजे काय, रेखावृत्तीय विस्तार म्हणजे काय? 2 मिनिटात या ठिकाणी आपण समजून घेऊ. ठीक आहे, 2 मिनिटात आपण या ठिकाणी समजून घेऊ. पृथ्वी आहे. ठीक आहे, पृथ्वीच्या मध्यभागी विषुववृत्त आहे. या ठिकाणी भारत आहे. ठीक आहे, या ठिकाणी भारत आहे म्हणजे कोणत्या गोलार्धात? विषुववृत्ताच्या अनुषंगानं उत्तर गोलार्धात, पण पृथ्वीच्या अनुषंगानं उत्तर पूर्वीय गोलार्धात. कोणता गोलार्ध? उत्तर पूर्वीय गोलार्ध. ठीक आहे, आता अक्षरवृत्त म्हणजे आडव्या रेषा. काय लक्षात ठेवायचं? अक्षरवृत्त म्हणजे आडव्या रेषा. पृथ्वीच्या पृष्ठभागावर काल्पनिक ज्या काही आडव्या रेषा या ठिकाणी मारलेल्या आहेत, ठीक आहे, त्यांना आपण अक्षरवृत्त असे म्हणतो. मग उत्तर गोलार्धात आडव्या रेषा आहेत, दक्षिण गोलार्धात आडव्या रेषा आहेत. म्हणजे अक्षरवृत्त ही केवळ उत्तर आणि दक्षिण आहेत. अक्षरवृत्तामध्ये पूर्व आणि पश्चिम ही दिशा आढळणार नाही. भारतातलं कोणतंही अक्षरवृत्त, महाराष्ट्रातलं कोणतंही अक्षरवृत्त, भारत आणि महाराष्ट्रातलं कोणतंही अक्षरवृत्त ज्यावेळी विचारलं जाईल, दिशा ही उत्तरच असली पाहिजे. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरील संकल्पनिक किंवा काल्पनिक उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त. आता ह्या उभ्या रेषा म्हणजे या ठिकाणी पूर्वेकडे आहेत किंवा इकडं पश्चिमेला आहेत. रेखावृत्तासंबंधी दिशा फक्त पूर्व आणि पश्चिमच येणार, उत्तर आणि दक्षिण दिशा येणार नाही. रेखावृत्ताच्या संबंधी दिशा पूर्व आणि पश्चिम. भारत पूर्वी गोलार्धामध्ये आहे म्हणून भारतामधून जाणाऱ्या सर्व उभ्या रेषा म्हणजे भारतामधून जाणारे सर्व रेखावृत्त किंवा महाराष्ट्रातून जाणारे सर्व रेखावृत्त हे पूर्वच असले पाहिजेत. भारत उत्तर पूर्वीय गोलार्धात आहे, याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे उत्तर पूर्वीय गोलार्धात अक्षरवृत्त उत्तर आणि रेखावृत्त पूर्व. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी प्रश्नामध्ये पहिलं विधान काय होतं? महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. महाराष्ट्र, या ठिकाणी मी महाराष्ट्र काढला, या ठिकाणी आपण महाराष्ट्राचा छोटासा नकाशा काढला. ठीक आहे, महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार म्हणजे या ठिकाणी जी महाराष्ट्रातून जाणाऱ्या ज्या काही आडव्या रेषांच्या दरम्यान विस्तार आहे, ठीक आहे, आडव्या रेषांचा, आणि काय म्हटलंय? विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा. रेखावृत्त उभे असतात म्हणजे रेखावृत्तीय विस्तार म्हणजे हा विस्तार. ठीक आहे, मग साहजिकच आहे, रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे, अक्षरवृत्तीय विस्तार कमी आहे. ठीक आहे, रेखावृत्तीय विस्तार म्हणजेच महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती सांगितले रे? 800 किलोमीटर सांगितले. किती सांगितले? 800 किलोमीटर. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी म्हणजेच महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार किती सांगितला रे? 720 किलोमीटर सांगितलाय. किती सांगितलाय? 720 किलोमीटर सांगितलाय. समुद्र किनारा किंवा सागर किनाऱ्याची लांबी नवीन आकडेवारीनुसार 720 पूर्वी जी सांगितली जायची
ती आता 877.94 सांगितली जाते. 877.94 सांगितली जाते. पण समुद्र किनारा किंवा सागर किनारा म्हटलं तर नवीन मापानुसार ही लांबी वाढली का? ही लांबी वाढलेली नाही. तर मोजमापाच्या पद्धतीमध्ये बदल केल्यामुळे ही लांबी समुद्र किनाऱ्याची भरलेली आहे महाराष्ट्राची 877.97 किलोमीटर. ठीक आहे. तशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल. म्हणजे पहिलं विधान या ठिकाणी योग्य आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय म्हणजे आडव्या लाईन मधला जो विस्तार आहे तो रेखावृत्तीय विस्तारापेक्षा काय आहे? कमी आहे. करेक्ट आहे. विधान बरोबर आहे. बरं, दुसरं विधान, महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, कर्कवृत्त महाराष्ट्र राज्यातून जात नाही. कारण कर्कवृत्त म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये जर आपण बघितलं, कर्कवृत्त कशाला म्हणतो आपण? 23.5 डिग्री 23.5 डिग्री उत्तर अक्षवृत्ताला कर्कवृत्त म्हणतो. महाराष्ट्राचा विस्तार कुठं संपतो? महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार 15 डिग्री उत्तर ते 22 डिग्री उत्तर. 15 डिग्री उत्तर ते 22 डिग्री उत्तर. महाराष्ट्र 22 डिग्री उत्तरेला संपून जाते. आणि कर्कवृत्त काय? भारताच्या मध्यातून जाणार ते महाराष्ट्रातून जात नाही. महाराष्ट्रातून जात नाही. म्हणजे बी हे विधान काय आहे? चुकीचं आहे. मग कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जातं? ट्रिक सांगतो. कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जातं? मित्र माझा राघव छाप. मित्र माझा राघव छाप ही ट्रिक आहे. ठीक आहे. पहिलं जे मित्र शब्द आहे ही राज्य ईशान्य भारतातील राज्य आहेत. मित्र, मी म्हणजे मिझोराम, त्रि म्हणजे त्रिपुरा. ठीक आहे. ईशान्य भारतातल्या 2 राज्यातून जातं, मिझोराम आणि त्रिपुरा. मित्र, माझा, माझा. मग म म्हणजे काय? मध्य प्रदेश. झा म्हणजे काय? झारखंड. माझा. राघव छाप, रा म्हणजे राजस्थान, गु म्हणजे गुजरात, छाप छ म्हणजे छत्तीसगड, प म्हणजे पश्चिम बंगाल. ठीक आहे. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जातं? कर्कवृत्त भारतातील 8 राज्यातून जातं. पण ते महाराष्ट्रामधून जात नाही. पण ते महाराष्ट्रामधून जात नाही. भारताची जी प्रमाण वेळ दर्शवणारं रेखावृत्त आहे 82.5 डिग्री पूर्व, हे सुद्धा महाराष्ट्रातून जात नाही. कर्कवृत्त सुद्धा महाराष्ट्रातून जात नाही. विषुववृत्त महाराष्ट्रातूनच काय? भारतातूनच ते जात नाही. ठीक आहे. अशी काही महत्वाची अक्षरवृत्त आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. इथं मी सांगितली होती. म्हणजे हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला आहे. म्हणून हे क्षेत्रफळ शेवटच्या अंकापर्यंत पूर्णतः पाठ पाहिजे. असं करू नका 3.07 किंवा 3,07,000 पुढचं आठवत नाही. 713 आहे का 413 आहे का 513 आहे का 613 आहे असं करू नका. महाराष्ट्राचा भूगोल आहे. महाराष्ट्राच्या भूगोल असल्यामुळे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ पूर्ण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. हे एक्झॅक्टली बरोबर विधान आहे. भारतामध्ये क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र हे 3य क्रमांकाचं राज्य आहे. भारतामध्ये क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. लोकसंख्येनुसार 2ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. मग लोकसंख्येनुसार प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं? उत्तर प्रदेश. 2 नंबरचं महाराष्ट्र. क्षेत्रफळानुसार प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं? राजस्थान. 2 नंबरचं मध्य प्रदेश. 3 नंबरचं महाराष्ट्र. राजस्थानचं क्षेत्रफळ किती? 3,48,000. मध्य प्रदेशचं क्षेत्रफळ किती? 3,08,000. आणि 3 नंबर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर. चला, पहिल्या प्रश्नामध्ये कोणतं वाक्य चूक आहे? बी, कर्कवृत्त महाराष्ट्रातून जात नाही. बर, प्रश्न नंबर 2. प्रश्न नंबर 2 मध्ये काय सांगितलंय? पर्वत शिखरांचा उंचीनुसार कसला क्रम म्हणलंय रे? उतरता क्रम म्हणलंय. कसला क्रम म्हणलंय? उतरता क्रम म्हणलंय. सगळं बरोबर वाचतो आणि उतरता क्रम विचारलाय, चढता क्रम लिहून येतो. ठीक आहे. अशी स्पर्धा परीक्षा देता येत नाही. व्यवस्थित प्रत्येक शब्द डोळ्यात तेल घालून, अंजन घालून वाचायला या ठिकाणी वाचणं आवश्यक आहे. पर्वत शिखरांचा उतरता क्रम लिहायचा आहे. म्हणजे काय लिहायचंय? म्हणजे सर्वात मोठं शिखर, पर्वत शिखर पहिल्या क्रमांकावर येईल आणि सर्वात लहान शेवटच्या क्रमांकावर येईल. चला, पर्याय काय दिलेत? पर्याय वाचू. पर्याय या ठिकाणी दिलेत: मकालू, नंदादेवी, अन्नपूर्णा, बद्रीनाथ. सर, प्रश्न समजलाय, पण या ठिकाणचं कुठल्याही शिखराची उंची मला माहित नाही. कुठल्या पण शिखराची उंची माहित नाही. मग काय वाचलं रे बाबा? आम्ही काय वाचले? आम्ही वाचले हिमालयातील सर्वात उंच 5 शिखर. आम्ही वाचले हिमालयातील सर्वात उंच 5 शिखर. मग कोणती कोणती? सर्वात उंच पहिलं शिखर जे आहे ते माउंट एव्हरेस्ट. सर्वात उंच पहिलं शिखर वाचलंय माउंट एव्हरेस्ट. उंची किती? 8,848 मीटर.
उंची किती 8848 मीटर. मग दुसऱ्या नंबरला काय वाचलंय रे? दुसऱ्या नंबरला K2 वाचलंय. K2 ला काय म्हणतात? K2 ला गॉडविन ऑस्टिन म्हणतात. ठीक आहे. चल किती उंची आहे रे? 8611 मीटर. किती उंची आहे? 8611 मीटर. 3 नंबरला काय वाचलंय रे? 3 नंबरला कांचनगंगा वाचले. 3 नंबरला कांचनगंगा वाचले. सर कांचनगंगा कुठे? कांचनगंगा सिक्कीम मध्ये. कांचनगंगा सिक्कीम मध्ये. मग याची उंची किती आहे? याची उंची 85-86 मीटर आहे. याची उंची 85-86 मीटर आहे. 4 नंबरला काय वाचलंय रे? 4 नंबरला लोत्से वाचले. 4 नंबरला लोत्से वाचले. 5 नंबरला काय वाचले? 5 नंबरला मकालू वाचले. 5 नंबरला मकालू वाचले. लोत्से मकालूची उंची जनरली पाठ नसते. पाठ असेल तर चांगली गोष्ट आहे. लोत्सेची उंची आहे 85-11. मकालूची उंची आहे 84-85. चला, ही 5 शिखरं हिमालयातील सर्वोच्च 5 शिखरं म्हणून वाचलेली आहेत. हिमालयातील सर्वोच्च 5 शिखरं ही जगातली सुद्धा सर्वोच्च 5 शिखरं आहेत. मग आता या ठिकाणी 5व्या क्रमांकाचं इथे दिलंय, म्हणजे बाकी शिखरं सगळी याच्यापेक्षा लहान असणार आहेत. बाकी शिखरं सगळी याच्यापेक्षा लहान असणार आहेत मकालूपेक्षा. मग पर्वत शिखरांच्या उंचीचा उतरता क्रम. मग मकालू 1 नंबरला यायला पाहिजे. काय 1 नंबरला यायला पाहिजे? मकालू 1 नंबरला यायला पाहिजे. कुठला पर्याय? ए पर्यायाचा एकच पर्याय आहे. म्हणजे माझा प्रश्न सॉल्व्ह झाला. माझा प्रश्न सॉल्व्ह झाला. मकालू ए नंबरला घेतला मी. मकालू ए नंबरला. इथं माझा प्रश्न सॉल्व्ह झाला. मला काय माहिती होतं? हिमालयातील सर्वोच्च 5 शिखरे माहिती होती. म्हणजेच जगातली सर्वोच्च 5 शिखरे मला माहिती होती. हिमालय पर्वत श्रेणीतली सर्वात 5 शिखरे. मग मला जर विचारलं भारतातलं सर्वात उंच शिखर कोणतं, तर माझं उत्तर या ठिकाणी असणार आहे कांचनगंगा. पूर्वी जुन्या पुस्तकामध्ये हे K2 होतं. ठीक आहे. पण ते वादग्रस्त काश्मीर प्रदेशामध्ये असल्यामुळं K2 आता उत्तर देत नाहीत. भारतातलं सर्वोच्च शिखर कांचनगंगा, जे सिक्कीम राज्यात आहे, हिमालयाच्या सर्वात वरच्या म्हणजेच हिमाद्री रांगेतलं शिखर आहे. ठीक आहे. माउंट एव्हरेस्ट कुठे? माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये. K2 कुठे? K2 हे वादग्रस्त काश्मीर प्रदेशामध्ये. कांचनगंगा कुठे? सिक्कीम मध्ये आहे. लोत्से मकालू कुठे? लोत्से मकालू दोन्ही नेपाळमध्ये आहेत. जगातल्या सर्वात 5 उंच शिखरापैकी 3 शिखरं नेपाळमध्ये आहेत. माउंट एव्हरेस्ट, लोत्से आणि मकालू. ठीक आहे. चला, पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम. या ठिकाणी मकालू मला माहिती होतं, याच्यावरून माझा प्रश्न सुटला. ठीक आहे. मग मकालू नंतर काय येतंय? अन्नपूर्णा. अन्नपूर्णा नंतर नंदादेवी. नंदादेवी नंतर बद्रीनाथ. बद्रीनाथ या ठिकाणी थोडंसं लक्षात ठेवा. मग आपल्याला या ठिकाणी सध्या 4 धाम कोणते? 4 धाम कोणते? बऱ्याच वेळा विचारलं जातं सरळ सेवा परीक्षामध्ये. 4 धाम गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ. हिमालयातील काही 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची जी शिखरं आहेत ती पाठ करायची. त्याच्यामध्ये बद्रीनाथ पण येते. गंगोत्री पण पाठ करायचं. यमुनोत्री पण पाठ करायचं. शिवाय अजून काय पाठ करायचं? या ठिकाणी हिमालय पर्वताचा विस्तार ज्यावेळी सांगितला जातो तो कुठून कुठपर्यंत आहे? नंगा पर्वतापासून नामच्या बरवा पर्वतापर्यंत आहे. नंगा पर्वतापासून नामच्या बरवा पर्वतापर्यंत. मग नंगा पर्वताची उंची पाठ करायची. नामच्या बरवा पर्वताची उंची पाठ करायची. नामच्या बरवा पर्वत कुठे? अरुणाचल प्रदेशमध्ये. नंगा पर्वत कुठे? जम्मू काश्मीरमध्ये. ठीक आहे. काही महत्वाचे 8000 पेक्षा जास्त उंचीची शिखरं हे हिमालयाच्या सर्वोच्च रांगेचं वैशिष्ट्य आहे आणि काही शिखरं आपल्याला पाठ असली पाहिजेत. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आपला झालेला आहे. चला, प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतंय? प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी आपण बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी म्हणलेलं आहे, भारताची कोणत्या देशाशी सर्वात लांब सीमा आहे? भारताची कोणत्या देशाशी सर्वात लांब सीमा आहे? आपला जो भारत देश आहे, काल आपण प्रश्नपत्रिका 2025 ची बघितली, त्यावेळी सुद्धा भारताचे शेजारी राष्ट्र विचारले होते. भारताचे शेजारी राष्ट्र विचारले होते. त्याच वेळी आपण सीमा बघून ठेवल्या असत्या, म्हणजे या 24 मध्ये बघून ठेवल्या असत्या, तर 25चा प्रश्न आपल्याला सुटला असता. आपण म्हणतो रिपिटेशन नाही, रिपिटेशन आहे, थोडस वेगळ्या पद्धतीने असतं. ठीक आहे. चला, भारताची कोणत्या देशाशी सर्वात लांब सीमा आहे? सर्वात लांब सीमा कोणत्या देशाशी आहे? तर बांगलादेश. बांगलादेश जो आहे याची सीमा भारताची सर्वात लांब आहे. बांगलादेशची सीमा भारताची सर्वात लांब आहे. कशी लक्षात ठेवायची? ट्रिक काय? ट्रिक या ठिकाणी लिहितो. बंचिपा. बंचिपा नावाचा माणूस आहे. बंचिपा नावाचा माणूस आहे. बंचिपाने म्यानातून काय काढले रे? भूत काढले. बंचिपाने म्यानातून काय काढले? भूत काढले. मग ब म्हणजे काय? बांगलादेश. ची म्हणजे काय? चीन. पा म्हणजे काय? पाकिस्तान. ने म्हणजे काय? नेपाळ. म्यानातून म्यानमार, भूतान आणि सर्वात शेवटी राहते अफगाणिस्तान. काही ठिकाणी अफगाणिस्तान सांगितलं जातंय, काही ठिकाणी सांगितलं जात नाही, कारण ते जम्मू काश्मीर वादग्रस्त जी आपली सीमा आहे
त्याला अफगाणिस्तानची बॉर्डर लागलेली आहे, ती सर्वात कमी आहे 106 किलोमीटर, सर्वात कमी आहे 106 किलोमीटर. बांगलादेशची सीमा किती आहे? बांगलादेशची सीमा 4096 किलोमीटर, 4096 किलोमीटर बांगलादेशची सीमा, 4096 किलोमीटर. चीनची सीमा किती आहे? 3488 किलोमीटर. चीनची सीमा किती आहे? 3488 किलोमीटर. आणि पाकिस्तानची सीमा किती आहे? 3323 किलोमीटर. बाकी यांच्यामधल्या सीमा पाठ नसेल तरी चालेल, जनरली क्रमच विचारला जातो. चलो, चौथा प्रश्न काय सांगितलाय? चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते? सर ही काय भानगड आहे? असला कसला प्रश्न यावेळी विचारला गेला? धड करंटचा पण नाही आणि धड राज्यघटनेचा पण नाही आणि विचारलाय भूगोलामध्ये. ठीक आहे, संथाली आदिवासी जमात तरी विचारायची, आम्ही काही आदिवासी जमाती पाठ केल्या होत्या, पण आता हे विचारले कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते? संथाली ही भारतातील, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आदिवासी जमात आहे. आता संथाली भाषेची जी लिपी आहे, लिपी म्हणजे ती भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? जशी देवनागरी लिपी आहे तशी संथाली भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? ठीक आहे, चलो, मला यातलं काहीच माहित नाही, मग पर्याय वाचतो. पहिला पर्याय काय दिलाय? बिलू. दुसरा पर्याय ओलचिकी. तिसरा पर्याय ब्रेल. चौथा पर्याय कोटा. सर ब्रेल ऑप्शन मी पहिल्यांदा कट करतो, कारण ब्रेल तर अंधांची लिपी आहे. ठीक आहे, चला राहिलं काय? बिलू, कोटा आणि ओलचिकी. ब्रेल आहे, ब्रेलला फसवण्यासाठी तर बिलू दिलं नाही. ठीक आहे, कारण बिलू असं काही कुठं वाचण्यात नाही. ब्रेल आणि बिलू दोन कट केले, मग आता राहिले दोन. ठीक आहे, आता या ठिकाणी संथाली भाषा आणि या ठिकाणी थोडा मोठा पर्याय मला दिसतोय ओलचिकी. संथाली भाषा ओलचिकी. कोटा हा मी कट करतो. कसा कट केला माहित नाही, मी एक प्रॅक्टिकली रिस्क घेतली. मला हा प्रश्न सोडवायचाच होता, मग मला उत्तर लिहायचे म्हणून मी उत्तर लिहिलं ओलचिकी. बरोबर आलं उत्तर काय आलं? बरोबर आलं. प्रश्न का आला? संदर्भ काय? तर या ठिकाणी प्रश्नाचा संदर्भ असा आहे की या ठिकाणी एक जो पंडित रघुनाथ मुर्मू नावाचा या ठिकाणी व्यक्ती होता. काय नाव त्यांचं? पंडित रघुनाथ मुर्मू यांनी ही ओलचिकी लिपी तयार केली. कधी तयार केली रे? 1925 ला तयार केली. कधी तयार केली? 1925 ला. 2025 ला त्याला 100 वर्ष पूर्ण झाली. 2025 ला त्याला 100 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून हा प्रश्न संदर्भ म्हणून या ठिकाणी विचारला आहे. एखादा लेख पेपर मध्ये आलेला असावा, त्यामुळे विचारलाय. संथाली भाषेमध्ये कोणती लिपी वापरली जाते? ओलचिकी. पंडित रघुनाथ मुर्मू यांनी 1925 ला या ठिकाणी ही लिपी तयार केली होती. ठीक आहे, मग संथाली भाषेचा समावेश राज्यघटनेमध्ये केलेला आहे. राज्यघटनेमध्ये 8व्या अनुसूचीमध्ये, राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे रे? किती भाषांचा समावेश आहे? 22 भाषांचा समावेश आहे. किती भाषांचा? 22 भाषांचा. मूळ राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश होता? सर 14 भाषांचा समावेश होता. किती भाषांचा? 14 भाषांचा समावेश होता. मग एक भाषा वाढवली, 15वी. कोणती? सिंधी भाषा वाढवली. मग किती झाले? 14चे 15 झाले. मग परत 3 भाषा वाढवल्या. कोणत्या 3 भाषा वाढवल्या रे? कोकणी, मणिपुरी, नेपाळी. सर किती झाले? 15चे 18 झाले. मग आता परत 4 भाषा वाढवल्या. किती भाषा वाढवल्या रे? परत 4 भाषा वाढवल्या. कोणत्या वाढवल्या? बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली. किती झाले 8व्या अनुसूचीमध्ये भाषा? 22 भाषा झाले. किती झाले 8व्या अनुसूचीमध्ये भाषा? 22 भाषा झाले. सध्या 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे? 22. मूळ राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश होता? 14 भाषांचा समावेश होता. ठीक आहे, मग घटना दुरुस्ती जर विचारली, सिंधीची घटना दुरुस्ती जी 15वी भाषा म्हणून ऍड झाली, 21वी घटना दुरुस्ती. त्यानंतर 3 भाषा ऍड झाल्या. कुठल्या? कोकणी, मणिपुरी, नेपाळी. कितवी घटना दुरुस्ती? 71वी घटना दुरुस्ती. कितवी घटना दुरुस्ती? 71वी घटना दुरुस्ती. भाषा किती झाल्या? 18. त्यानंतर किती भाषा ऍड झाल्या? 4 भाषा ऍड झाल्या. सर कुठल्या भाषा ऍड झाल्या? बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली. घटना दुरुस्ती कितवी? 92वी घटना दुरुस्ती. कितवी? 92वी घटना दुरुस्ती. विचारलं जाईल राज्यघटनेच्या अनुषंगानं. चलो, 5वा प्रश्न या ठिकाणी काय दिलाय? जोड्या जुळवा. काय दिलाय? जोड्या जुळवा. चलो, या ठिकाणी एका बाजूला
काय दिलेले आहेत, जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत. एका बाजूला जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत, भंडारा, नंदुरबार, उदयपूर, छत्रपती संभाजीनगर. भंडारा, नंदुरबार, उदयपूर, छत्रपती संभाजीनगर. दुसऱ्या पुढच्या ठिकाणी यशवंत तलाव, सिटी ऑफ लेक्स, सिटी ऑफ गेट्स, तलावांचा जिल्हा. अरे बापरे, या ठिकाणी पेपर मराठीत आहे का इंग्रजी आहे काय समजेना. ठीक आहे, सिटी ऑफ लेक्स मराठीत आहे तसं दिले, सिटी ऑफ गेट्स काय, आणि तलावांचा यशवंत सागर, यशवंत तलाव दिलाय. बर, मला यातलं काय माहितीये, तलावांचा जिल्हा माहितीये, बऱ्याच वेळा PYQ सोडवलेत, आलं होतं तलावांचा जिल्हा काय, भंडारा. फार जुन्या PYQ मध्ये तलावांचा जिल्हा गोंदिया, तलावांचा जिल्हा गोंदिया. मग आता तलाव भंडारामध्ये सरकले का, तलाव भंडाऱ्यामध्ये सरकले नाही. काय झालं, गोंदियामधून भंडारा वेगळा झाला. काय झालं, गोंदियामधून भंडारा वेगळा झाला. मग आता तलावांचा जिल्हा कुठला, भंडारा. तलावांचा जिल्हा कुठला, भंडारा. बर, एक जोडी तर या ठिकाणी जुळली. ठीक आहे, चला आता काय या ठिकाणी विचारलंय, छत्रपती संभाजीनगरला वगैरे काय जुळवू का, काय कळत नाही. बर, चला उत्तर सांगतो. नंदुरबारला काय, यशवंत तलाव आहे. नंदुरबारला काय, यशवंत तलाव. आता यशवंत सागर तर आम्ही इकडे वाचले, काय उजनीच्या जलाशयाला यशवंत सागर असं म्हटलं जातंय. आता हा यशवंत तलाव लक्षात घ्या, बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे नंदुरबारमध्ये. यशवंत तलाव नंदुरबारमध्ये कुठं, तोरणमाळामध्ये. नंदुरबारमध्ये तोरणमाळामध्ये यशवंत तलाव लक्षातच ठेवायचं. ठीक आहे, उदयपूर कुठलं उदयपूर रे, राजस्थान मधलं उदयपूर. कुठलं उदयपूर, राजस्थान मधलं उदयपूर. उदयपूरला काय म्हणतात, सिटी ऑफ लेक्स, सिटी ऑफ लेक्स म्हणजे तलावांचं शहर आहे. हे तलावांचं शहर आहे. आपल्या इथे तलावांचं शहर नाही, आपल्या इथे तलावांचा जिल्हा आहे. तलावांचा जिल्हा आहे, तलावांचं शहर नाही. महाराष्ट्रामध्ये तलावांचं शहर नाही, तलावांचा जिल्हा भंडारा, तलावांचं शहर काय, उदयपूर. आता हे काय भानगड आहे, सिटी ऑफ गेट्स, सिटी ऑफ गेट्स दिले. छत्रपती संभाजीनगर, पूर्वी कुठं तर वाचल्यासारखं वाटतंय. काय वाचलंय जुन्या याच्यामध्ये, की छत्रपती संभाजीनगर 52 दरवाज्यांचं शहर आहे. काय, 52 दरवाज्यांचं शहर आहे. बरोबर आहे की. मग सिटी ऑफ गेट्स म्हणजे दरवाज्यांचं शहर, दरवाज्यांचं शहर. मग जुळवू का, यस, सिटी ऑफ गेट्स, सिटी ऑफ गेट्स, छत्रपती संभाजीनगर, दरवाज्यांचं शहर. चला जोड्या जुळवा. पुढचा प्रश्न काय विचारलाय, पुढचा प्रश्न काय विचारलाय या ठिकाणी बघा. पुढचा प्रश्न, ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे मासेमारी बंदर आणि जिल्हे. मासेमारी बंदर आणि जिल्हे 2024 ला सोडवलं असतं आणि मासेमारी संबंधित थोडस या ठिकाणी विस्तारित माहिती बघितली असती तर 2025 ला, कालच्या पेपरमध्ये जो 25चा डिस्कशन आपण काल आधी केलेलं आहे त्याची YouTube व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, मासेमारी संबंधी आहे. 24 ला पण मासेमारीचा प्रश्न आला. रिपिटेशन होतंय का, यस रिपिटेशन होतंय सर. कसं होतंय, थोडस वेगळ्या पद्धतीने होतंय पण होतंय. प्रश्न आला की त्याच्या आजूबाजूची माहिती थोडी मी शोधून ठेवतो, म्हणजे मला रिपीटेड प्रश्न आला की किमान मला ओळखीचा वाटेल, मी तर्क काढून उत्तरापर्यंत पोहोचण्याला या ठिकाणी थोडस मला मदत होईल. बर, आता या ठिकाणी काय विचारले, मासेमारी बंदर आणि जिल्हे. मासेमारी बंदर आणि जिल्हे. चला, डहाणू, माहीम, दाभोळ, विजयदुर्ग. जिल्हे कुठले दिलेत, मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. सगळ्यांना माहिती आहे माहीमची खाडी मुंबई. ठीक आहे, मुंबईची पोलीस भरती आपण देतो प्रत्येक जण, किंवा मुंबईला प्रत्येक जण कधीतरी गेलेला असतो. जीव चौपाटी, माहीम चौपाटी. ठीक आहे, मग माहीम म्हणजे मुंबई. माझा पर्याय या ठिकाणी जुळलेला आहे. मी खाली जागा नसल्यामुळे पर्याय लिहिलेले नाहीत, पण एक पर्याय जुळला, माझं उत्तर या ठिकाणी निघतंय माहीम मुंबई. डहाणू कुठे रे, डहाणू पूर्वी ठाण्यामध्ये होतं, आता कुठे गेलंय, पालघरला गेलंय. ठीक आहे, चिक्कू प्रसिद्ध आहेत, पालघरला गेलंय. डहाणू, पालघर. दाभोळ कुठे, दाभोळ पण बऱ्याच वेळा जुन्या PYQ मध्ये आलेलं आहे. ठीक आहे, कशासाठी, या ठिकाणी प्रकल्पासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. मग दाभोळ कुठे, रत्नागिरीमध्ये. दाभोळ कुठे, रत्नागिरीमध्ये. विजयदुर्ग कुठे, सिंधुदुर्गमध्ये. विजयदुर्ग कुठे, सिंधुदुर्गमध्ये. हा सुद्धा प्रश्न मला सोडवायला सोपा होता. चला, काय विचारले, जिल्हे विचारले पुढच्या प्रश्नामध्ये, आणि जलविद्युत प्रकल्प विचारले. जलविद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प, अणुविद्युत प्रकल्प लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता गट क च्या ह्याच्या पूर्वीचं जे मी अनालिसिस एका व्हिडिओमध्ये टाकले, गट क च्या मुख्य परीक्षेच्या भूगोलाचं पण टाकलेले, गट क च्या मुख्य, आणि त्याच्यामध्ये विचारलं होतं जे इतिहासातील जगातील पहिली अणुदुर्घटना. ठीक आहे, अणुदुर्घटना ती आपण लिहिलं होतं कॅनडामधलं. ठीक आहे, कॅनडामधली.
पण आता या ठिकाणी मग त्याच्याप्रमाणे इथं जलविद्युत विचारले तर पुढच्या परीक्षेमध्ये अणुविद्युत प्रकल्प विचारू शकतात, अणुविद्युत प्रकल्प विचारू शकतात. ठीक आहे, चलो जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी आपल्याला बघायचे. मग काय काय आहे? सोलापूर आहे, सातारा, रायगड, सांगली. प्रश्न ओळखीचा वाटतोय सर, सगळे आमच्या भागातले जिल्हे. बर, जलविद्युत प्रकल्प कनेर, भिरा, वारणा, उजनी. बर, सोलापूरमध्ये उजनी, सोलापूरमध्ये उजनी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे सोलापूरमध्ये उजनी आहे. ठीक आहे, मग एक माझा या ठिकाणी जुळलेला आहे. ठीक आहे, रायगडमध्ये भिरा आणि भिवपुरा, भिरा आणि भिवपुरा जलविद्युत प्रकल्प लक्षात ठेवायचा. रायगडमध्ये भिरा भिवपुरा कितीतरी वेळी PYQ मध्ये जोड्या जुळवा किंवा डायरेक्ट ऑनलाईन जर क्वेश्चन विचारलाय भिरा भिवपुरा जलविद्युत प्रकल्प कुठे आहेत? रायगडमध्ये. किंवा भिरा भिवपुरा जे हे कसले प्रकल्प आहेत? जलविद्युत प्रकल्प आहेत, अणुविद्युत प्रकल्प नाही. ठीक आहे, चला दोन जुळले. रायगड भिरा, सोलापूर उजनी. वारणा कुठे? वारणा सर, वारणा काय साताऱ्यात नाही, वारणा सांगलीमध्ये दिसतंय. वारणा कुठे? सांगली. माहिती आपल्याला वारणा, वारणा श्रीखंड. ठीक आहे, सांगलीच्या जवळ आहे. मग वारणा सांगली. सातारा कनेर, सातारा कनेर. ठीक आहे, या ठिकाणी या सुद्धा जोड्या आपल्याला जुळलेल्या आहेत, या सुद्धा जोड्या या ठिकाणी आपल्याला जुळलेल्या आहेत. ठीक आहे, चलो पुढं. कोणते विधान किंवा कोणती विधाने बरोबर आहे? कोणती विधान किंवा कोणती विधाने बरोबर आहेत? ठीक आहे, प्रश्न शेवटचा या ठिकाणी शेवटचा प्रश्न दिलाय, शेवटचा प्रश्न दिलाय. कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, चला काय म्हणते आता हा प्रश्न काय म्हणतोय बघा. आता या ठिकाणी म्हणलेले फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार, फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये केली गेली. कृषी खात्याची स्थापना कधी केली गेली हे या ठिकाणी विचारले. कृषी खात्याची स्थापना कधी केली गेली हे या ठिकाणी विचारले गेलेले. ठीक आहे, मग असा कसा काय प्रश्न विचारला काय माहित नाही, कसा विचारला पण बघूयात. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे, महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो. कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो. मग काय करायचंय? सोडवायचा का नाही सोडवायचा? ठीक आहे, नाही सोडवला तरी जमतंय, नाही सोडवला तरी जमतंय. कुठला प्रश्न नॉट अटेम्प्ट ठेवायचा हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. कुठला प्रश्न नॉट अटेम्प्ट ठेवायचा हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. नाही सोडवला तरी जमला असता का? कारण या ठिकाणी प्रश्नामध्ये काही चुका झालेल्या आहेत, प्रश्नामध्ये काही चुका झालेल्या आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी कृषी खात्याची जी स्थापना आहे ती 1881च्या फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार झालेली आहे, अतिशय योग्य. पण कृषी खात्याची स्थापना त्यांच्या वेबसाईटनुसार 1881 नाही तर 1883 मध्ये झालेली आहे. ठीक आहे, मग इथं हा प्रश्न वाचायचा का वाचायचा? फॅमिन कमिशन कशा संबंधी आहे? ऍग्रिकल्चर संबंधी कमिशन आहे. पुढचा प्रश्न येऊ शकतोय, ऍग्रिकल्चर संबंधी खालीलपैकी कोणतं कमिशन आहे? फॅमिन कमिशन. ठीक आहे, 1883 मध्ये झालेले हा प्रश्न या ठिकाणी आहे. हे वाक्य काय झालं मग? चुकलं, हे वाक्य चुकलं. बरं, दुसरं, महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. मी काय म्हणेल, महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय पुण्यामध्ये आहे मला माहिती आहे. ठीक आहे, पुण्यामध्ये आहे मला माहिती आहे. आता ते मुकुंदनगरला आहे, आता का ते शिवाजीनगरला आहे, का ते अजून कुठल्या नगरला आहे, एवढं बारकाईने मी का बघेल? ठीक आहे, मी जरी लिहिलं असतं हे उत्तर तरी मी हे विधान बरोबर लिहिलं असतं. मुकुंदनगरकडे माझं लक्ष गेलं नसतं. पुण्याला आहे कृषी आयुक्त कार्यालय, यस बरोबर म्हटलं असतं मी. ठीक आहे, पण या ठिकाणी झालंय काय? या ठिकाणी यांनी अतिशय मायन्यूट बदल केलेला आहे. हे कार्यालय मुकुंदनगरमध्ये नसून शिवाजीनगरच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये आहे आणि म्हणून हे सुद्धा वाक्य चूक दिलेले. पुण्यालाच आहे, पुण्यालाच आहे, पण शिवाजीनगरच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये मुकुंदनगरला नाही, हे वाक्य चूक दिलेलं आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचा या ठिकाणी हा प्रश्न चुकणार आहे. ठीक आहे, कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो, साहजिकच आहे. वसंतराव नाईक कृषीशी संबंधित होते, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. ठीक आहे, तर या ठिकाणी आपले अशा पद्धतीने या ठिकाणी 2024 ची प्रश्नपत्रिका सुद्धा अनालिसिस करून झालेले. भूगोलाचे 8 प्रश्न, अजून 2 प्रश्न या ठिकाणी होते जनगणनेसंबंधी. जनगणनेसंबंधीचा डेटा फार मोठा आहे. जनगणनेसंबंधीचे आपल्याला आकडे माहित असतील तर ते प्रश्न सुटतात. ठीक आहे, त्यामुळे जनगणनेचं एखादं लेक्चर आपण नंतर एक्स्ट्रा घेऊयात. ठीक आहे, ते प्रश्न तुम्ही डायरेक्ट पर्याय बघून पुस्तकातून किंवा त्या प्रश्नपत्रिकेमधून वाचू शकता. ठीक आहे, समजलं. 2025 ची प्रश्नपत्रिका झाली, 2024 ची झाली. पुढच्या लेक्चरमध्ये 2023 ची प्रश्नपत्रिका असेल. त्यापूर्वी YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.